नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। पावसाळ्याचे दिवस आहेत। आता बाजारामध्ये मक्याची कणसं खूप आली आहेत। तर आज मी तुम्हाला मक्याची भजी करून दाखवणार आहे। ही भजी करताना याचे दाणे तेलात अजिबात फुटत नाहीत आणि ही भजी खूप सुंदर होतात, चवीला तर खूपच सुंदर लागतात। आता ही जे जवळून बघितलात याला अजिबात तेल नाही आहे आणि छान कुरकुरीत होतात, आतूनही खूप सुंदर होतात। त्यामुळे अशी भजी तुम्हीही नक्की करा। अगदी 10 मिनिटात होतात, अजिबात वेळ लागत नाही। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता ही भजी कशी करायची ते बघूया। आता इथे मी मक्याचं कणीस घेतलंय आणि त्याला सुरीने असे त्याचे दाणे काढून घ्यायचे। म्हणजे काय होतं, दाण्याचा एक भाग असतो तो सुरीने कट केला जातो। मग आपण जेव्हा ही भजी तेलामध्ये सोडतो तर ही भजी अजिबात फुटत नाहीत, म्हणजे ह्याचे मक्याचे दाणे फुटत नाहीत का तर त्याचा एक साईड आपण कट केलेली असते। त्यामुळे सुरीने अगोदर असे दाणे काढून घ्यायचे, म्हणजे अजिबात तेलात ते मके फुटत नाहीत। आता सगळे दाणे मी असे काढून घेते। हे बघा, याची एक साईड अशी कट झाली आहे। जर अख्खे दाणे असतील तर त्याच्यामध्ये हवा बाहेर पडण्यासाठी ते दाणे फुटतात तेलात, म्हणून असे कट करून घ्यायचे। आता इथे मी 2 मक्याच्या कणसांचे असे दाणे काढून घेतलेत। याच्यात घालायचे चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय, याने भजी छान कुरकुरीत होतात। आणि आता मी हे सगळं असं हाताने दाबून दाबून मिक्स करून घेणार आहे। अगदी दाबून याला असं मक्यांना प्रेस करून याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याच्यात खूप मसाले घालायचे नाही, नाहीतर मक्याचा जो गोडसरपणा, त्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती भजीला येत नाही। आता हे मिक्स करूया। आता हे चांगलं मी असं व्यवस्थित मळून घेतलं आहे। आता इथे मी बेसन पीठ घेतलं 1 वाटी। ते याच्यात थोडं थोडं करत घालायचं आहे, एकदम सगळं पीठ नाही घालायचं। थोडं पीठ घालायचं, परत हे असं मके दाबून दाबून असं मळायचं आहे, म्हणजे मक्याचा जो ओलसरपणा असतो तो सगळा बाहेर येतो। ही भजी अगदी 10 मिनिटात होतात, चवीला तर खूप छान लागतात। आता अगदी थोडंसं पाण्याचा फक्त त्याला शिंपडायचं आहे, पाणी त्याच्यात खूप घालायचं नाही, फक्त थोडंसं ओलसर करून घ्यायचं। परत थोडं पीठ घालायचं। आता हे 1 वाटी पीठ मी सगळं याच्यात घालणार आहे असं करत। आता परत थोडं पाणी शिंपडायचं आणि राहिलेलं सगळं पीठ याच्यात घालून घेणार आहे। आता पीठ लक्षात ठेवा, असं थोडं थोडं करतच घालायचं, एकदम घालायचं नाही। आणि मके असं दाबून दाबून मळायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज व्यवस्थित होतो। आता हे व्यवस्थित मी मळून घेते। आता इथे बघा, हे परफेक्ट मिक्स करून झालं आहे। असं आपल्याला याचा फक्त गोळा व्यवस्थित करता यायला पाहिजे, म्हणजे तेलात घालताना असं आपल्याला तेलात घालता यायला पाहिजे। आता हे ठेवायचं नाही, लगेच याच्या भजी करायला घ्यायच्या। आता इथे मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे। तेल खूप पण थंड नको आणि एकदम कडकडीत पण गरम नाही करायचं। आणि भजी घालण्याच्या अगोदर असा हात थोडा पाण्यात बुडवायचा, म्हणजे आपल्या हाताला ते पीठ चिकटत नाही। आणि अशा छोट्या आपल्याला ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या भजी घालायच्या। हे पीठ एकदा तयार केलं की हे बराच वेळ ठेवायचं नाही, नाहीतर याला पाणी सुटतं आणि मग त्याच्यात आपल्याला खूप बेसन घालावं लागतं, त्यामुळं भजीची चव बदलते, म्हणून लगेच करायचं। आता हे मीडियम गॅसवरती आपण थोडं भाजून घेऊया। आता मीडियम गॅसवरती या भजी मी भाजल्यात। हे बघा, अगदी छान होतात, छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत याला तळायचं। असा सोनेरी रंग आला पाहिजे। आता या भजी इथं भाजून तयार झाल्यात। आता ह्या काढून घेऊया। आता इथे आपल्या मक्याच्या भजी करून तयार आहेत। बघा, अगदी छान झाल्या आहेत। जवळून बघितलं तर याला अजिबात तेल नाही आहे, अगदी छान कुरकुरीत तयार झाल्या आहेत, आतूनही अगदी छान भाजल्या गेल्या आहेत। तर अशा मक्याच्या भजी तुम्हीही करून बघा, अगदी लगेच होतात। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।